जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकलंय, मी ज्ञान प्राप्त केलंय, पण त्या ज्ञानाच्या बदल्यात मी महाराजांना काही देऊ शकलो नाही. आणि एक लक्षात ठेवा, ज्ञान कधी फुकट घ्यायचं ते पचत नाही. ज्ञान कधीच फुकट घ्यायचं नाही, ते पचत नाही. त्याच्यामुळे महाराज लोकांना पैसे देत जा दर्शनाला आले. विठायला विठायला राजांनी विचार केला, माझे गुरु जगद्गुरु तुकोबाराय त्यांचं कीर्तन मी ऐकलंय, त्यांना मी गुरु दक्षिणा त्या बदल्यात काही देऊ शकलो नाही, काहीतरी द्यायला पाहिजे. विचार केला, काय द्यावं? सोन्या नाण्याने हिरा माणिक मोत्याने भरलेला हंडा मावळ्यांच्या हस्तात स्वाधीन केला आणि मावळ्यांना सांगितलं, जा देहू गावी. आणि देहू गावी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय राहतात. तुकोबारायांच्या घरी जा, त्यांना आवाज द्या आणि हा सोन्या नाण्याने हिरा माणिक मोत्याने भरलेला हंडा जो आहे ना, हा जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वाधीन करा आणि त्यांना सांगा, राजांनी तुमच्यासाठी गुरु दक्षिणा घेतला. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर तुकोबारायांना आवाज दिला, महाराज. महाराज घराच्या बाहेर आले. विचारलं, आपण मावळे हो, कशा करता आलात? राजांनी तुम्हाला गुरु दक्षिणा स्वरूपात सोन्या नाण्यानं हिरा माणिक मोत्यानं भरलेला हंडा दिलाय, हा हंडा तुम्हाला घ्यावा लागेल. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागले, तुम्ही मला सोनं नाणं हिरा माणिक